शिवसेना बाळासाहेब ठाकरे असं आमचं नाव असल्याचं उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे कळवलेलं आहे। आता याच्यावर निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेणार ते पाहावं लागेल। उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे तशी मागणी केलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्याची माहिती समोर येते आहे। शिवसेना नाव गोठवल्यावर शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नाव द्या अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाला केल्याची माहिती समोर येते आहे। त्यामुळे आता निवडणूक आयोग नेमकं काय करणार ते पाहावं लागणार आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। निवडणूक आयोगाचा काल एक मोठा निर्णय आला होता, ज्याच्यामध्ये शिवसेना हे नाव त्याचबरोबर धनुष्यबाण हे चिन्ह न वापरण्यास सांगण्यात आलेलं होतं। अंधेरी निवडणुका ज्या आहेत, पोटनिवडणुका येणाऱ्या त्याच्यासाठी तोपर्यंत निवडणुकीपर्यंत चिन्ह आणि नाव न वापरण्यास निवडणूक आयोगानं सांगितलं होतं। आणि त्यानंतर आता शिवसेना बाळासाहेब ठाकरे असं नाव द्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार आणि ठाकरे गटाचं नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे याला मान्यता निवडणूक आयोग देणार का ते पाहावं लागणार आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे, पत्र त्यांना लिहिल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। कारण निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निकाल दिलेला होता, एक निर्णय दिलेला होता। येणाऱ्या अंधेरीच्या ज्या पोटनिवडणुका आहेत त्याच्यामध्ये धनुष्यबाण शिवसेनेचं हे चिन्ह वापरू नये, त्याचबरोबर शिवसेना हे नाव वापरू नये असं सांगण्यात आलं होतं। आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंना हा एक मोठा धक्का मानला जात होता आणि अशातच उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे ही मागणी केल्याची माहिती समोर येते। तसं पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। त्यामुळे आता पुढे निवडणूक आयोगाची भूमिका काय असेल, या नावावर शिक्कामोर्तब केलं जातो का तेही पाहावं लागेल। झालेलं आहे आता शिवसेनेचं चिन्ह अखेर फ्रीज झालंय, नाव देखील फ्रीज झालेलं आहे। आता ते वापरता येणार नाही, त्यामुळे ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आपल्यासोबत आहे असंच म्हणावं लागेल। सगळ्यात पहिली प्रतिक्रिया तुमची, तुमचं चिन्ह आणि नाव देखील फ्रीज करण्यात आलेलं आहे। आश्चर्यजनक आहे। नंबर्स आमच्या सोबत आहे, कार्ड आमच्या सोबत आहे, पण हे निर्णय घेतला आहे, इंटरिम ऑर्डर आहे। फायनल ऑर्डरची आम्ही अपेक्षा करत आहे आणि आम्हाला विश्वास आहे सत्य पराजित नहीं हो सकता है, परेशान हो सकता है। पण एकच गोष्टी आहे आणि एकच विचार माझा मध्ये आहे। इलेक्शन कमिशन कधी तर इतिहास तुम्ही पढू शकता, कधी तर पार्टी पक्षाचं नाव फ्रीज नाही केलं आहे, सिम्बल केलं आहे। डिस्प्यूट असू शकते, पण पार्टीचं नाव तुम्ही फ्रीज केलं आहे, तो आश्चर्यजनक आहे। पण काय नाही, आम्ही सगळेजण एकत्रित होऊन पार्टी पक्ष प्रमुखला पाठिंबा देऊन लढणार आणि जिंकणार। एक मुद्दा हा देखील आहे की इलेक्शन कमिशनने फक्त कागदपत्राचं सबमिशन झालं, दोन्ही गटाचं म्हणणं 1 to 1 ऐकून घेतलं गेलं नाही असं देखील बोललं जातं। याच्यामध्ये घाई झाली असं वाटतं तुम्हाला? घाई झाली आहे। बाय इलेक्शनमध्ये 50 खोके गटाचा कोणीतरी कॅन्डिडेट नाही आहे, तो सवाल पण नाही होता सिंबलची लढाईचा, तर काहीतरी हे घाई केली। तो ये सवाल तो सभी के मन में है, महाराष्ट्र की जनता के मन में है। जब अंधेरी ईस्ट का बाय इलेक्शन हो रहा है, वहाँ पर कोई भी ये शिंदे गुट, गद्दार गुट का कोई भी कैंडिडेट नहीं खड़ा कर रहे, शिवसैनिक को खड़ा कर रहे थे। हमारे शिवसैनिक थे, 2 टर्म एमएलए थे, उनकी अचानक से मृत्यु हो गई, उनकी वाइफ लड़ाई लड़ रही हैं, तो हमें पाठिंबा देना था। एक शिवसैनिक की लड़ाई थी, पर आप शिवसैनिक का काम ही नहीं कर रहे हैं। आपने शिवसेना उसी दिन छोड़ दी थी जिस दिन आप सूरत भाग कर गए थे, और अब आप शिवसेना के लिए नहीं काम कर रहे हैं, आप भारतीय जनता पार्टी के लिए एक यूजफुल टूल बन गए हैं, जो आपको यूज करेगा, थ्रो करेगा, और कहाँ आप पड़ेंगे आपको पता भी नहीं चलेगा। तो दैट इज द ट्रूथ। याचं म्हणणं असं तुमचं याच्यावरून म्हणणं आहे की ही लढाई शिंदे उर्सेत ठाकरे नसून ठाकरे उर्सेत महाशक्ती आहे असं तुम्हाला म्हणायचं का? हो, हेच म्हणायचं आहे। सेंट्रल एजन्सीचा वापर तुम्ही केला आहे। ईडी असतो, सीबीआय असतो, आता ईसी पण आहे। तुम्ही काहीतरी करा। महाराष्ट्राची जनता वाचत आहे, महाराष्ट्राची जनताला सगळी समज आहे, आणि जब वोट करणार आहे तुम्हाला हे जवाब त्यांच्या सोबत मिळणार। निश्चित। आता तुमची काय पुढची लढाई? तुम्ही सुप्रीम कोर्टात वगैरे जाणार आहात का? काय तुमचं पुढची हे असणार आहे ऍक्शन? हे निर्णय पार्टी पक्ष प्रमुखचा आज आम्हाला
ते माहिती देना है। पर जो भी होगा, मैं कहती हूँ साहब जो भी निर्णय लेंगे हम सब उनके साथ हैं और हम सब उनकी लड़ाई लड़ेंगे कि अब लड़ाई सिर्फ पार्टी चिन्ह की नहीं है, पार्टी की नहीं है। ये जो लड़ाई है, ये जो संकल्पना वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी ने शिवसेना को लेकर की थी, पार्टी का नाम रखा था, पार्टी का चिन्ह का निर्णय लिया था और जिस संकल्पना से मराठी अस्मिता और महाराष्ट्र की अस्मिता को लेकर किया था, आम्ही सगळेजण ही लढायला तयार आहे। एक मुद्दा हा देखील आहे, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही गेलात ती केस म्हणजे सुप्रीम कोर्टातली केस असो किंवा इलेक्शन कमिशनची केस असो, ती शिंदे गटाच्या बाजूने पुढे जाताना दिसते, ठाकरे गटाच्या बाजूने ती एका ठिकाणी स्तब्ध झाल्यासारखं दिसतंय. काय नक्की बघताय? कारण ह्या सगळ्या यंत्रणा आहेत, त्यांच्यावरती देशाची भवितव्य आहे, त्याचं सगळं असताना अशा पद्धतीने हे पुढे जात असताना देशाच्या जनतेच्या मनात आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात देखील प्रश्न आहे. तुम्ही कसं बघताय याकडे? माझ्या मनावर हेच प्रश्न आहे. इलेक्शन कमिशन असेल, CBI असेल, माननीय सुप्रीम कोर्ट असेल, त्यांचं काम आहे कॉन्स्टिट्यूशन, संविधान आणि प्रजातंत्राची लड़ाई, जो कोई वो देखते हैं उसकी लड़ाई लड़े। पर जो भी निर्णय आ रहे हैं मैं इस पर कोई भी सवाल नहीं उठाऊंगी। पर अगर हर महाराष्ट्र की जनता के सामने ये सवाल मन में उठ रहा है कि क्या ये संविधान की लड़ाई ना लड़कर ये किसी के पक्ष की लड़ाई हो रही है, तो ये चिंताजनक है। और ये चिंता की लड़ाई हमने खुद ने दशहरा रैली में भी माननीय पक्ष प्रमुख ने कहा था कि आज ये लड़ाई जो शिवसेना की हो रही है, इसका जो लॉन्ग टर्म इफेक्ट होगा प्रजातंत्र पे होगा, संविधान पे होगा। तो ये लड़ाई हम सब लड़ने को तैयार हैं और सबको एकजुट होकर लड़नी चाहिए। बस खुशी इस बात की है कि महाराष्ट्र की जनता ने कभी इस तरीके का हरकत नहीं देखी और वो सब समझ रहे हैं कि ये जो काम हो रहा है सेंट्रल एजेंसीज का इस्तेमाल कर कर, पैसे का इस्तेमाल कर कर, धन बल हो, सत्ता बल हो, उस सब का इस्तेमाल कर कर ये किया जा रहा है। आखिरी सवाल ये है कि अभी आपकी उद्धव ठाकरे जी से कोई बात हुई है कि उन्होंने बहुत सारे लोगों से बात की है और हम लड़ेंगे ऐसा कहा है, तो इसके बारे में आप क्या कहेंगे? उन्होंने इंस्टाग्राम पे भी बस 2 शब्द लिखे हैं कि हम लड़ेंगे और हम जीतेंगे और जीत कर दिखाएंगे। और आदित्य साहब ने भी इसी तरीके का ट्वीट किया है जहां उन्होंने कहा है कि ये जो लड़ाई है नीचता पे उतर रही है। तो और ये सभी मानते हैं, आज हम लोग सभी आक्रोशित हैं कि इस तरीके का कृत्य करना, इस तरीके का पाप करना, भारतीय जनता पार्टी की सेवा में आप ऐसे लग जाना, ये दुखद है। और बस यही है, हम सब एक ही सोच के साथ जा रहे हैं कि अब ये लड़ाई और आगे बढ़ चुकी है और हमें ये जीत कर दिखानी है। अंधेरी ईस्ट की लड़ाई कुछ टाइम का, ये जो इंटरिम ऑर्डर है इस अंधेरी ईस्ट चुनाव को लेकर है, आने वाले समय में हम वो वापस सिंबल भी लेंगे और पार्टी का नाम भी वापस हमारे पास ही आएगा। थोड्या दिवसासाठी हे असणार आहे. पुन्हा एकदा शिवसेना आमचीच होईल असं प्रियंका चतुर्वेदींनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे. कॅमेरामन राजीव गौतमसह शिवाजी काळे, साम TV न्यूज, दिल्ली.